मीरा भाईंदरमधील काशीमीरा परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादाचं हिंसक रूप धारण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पटेल कॉम्प्लेक्स परिसरात पार्किंगवरून झालेल्या वादातून 21 वर्षीय तरुण आणि त्याच्या आईवर चौघांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार मोहम्मद शफात शहबाज उस्मानी हा आपल्या मित्रासोबत सोसायटीत परतल्यानंतर स्कूटर पार्क करत होता. त्यावेळी सुलतान नासिर खान याने ही जागा आमची आहे, येथे गाडी लावू नको असं म्हणत वाद घातला. वाद वाढताच त्यानं शफातच्या कानशिलात मारहाण केली. त्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या एका तरुणानं शफातला खाली पाडलं आणि दोघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. एवढंच नव्हे तर मी कोण आहे हे तुला माहीत नाही, कुर्ल्यात जाऊन विचार अशी धमकी देत दहशत निर्माण केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मुलाचा आरडाओरडा ऐकून त्याची आई शबनम उस्मानी त्याला वाचवण्यासाठी धावून आल्या. मात्र त्यावेळी सुलतानचा वडील नासिर खान आणि भाऊ अल्तमश खानही घटनास्थळी पोहोचले. तक्रारीनुसार चौघांनी मिळून आई मुलाला मारहाण केली. शबनम उस्मानी यांचा जोराचा धक्का दिल्याने त्या खाली पडल्या आणि त्यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली. या हल्ल्यात आई आणि मुलगा दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी सुलतान नासिर खान, अल्तमश खान आणि एका अनोळखी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान स्थानिक नागरिकांनी आरोपीकडून परिसरात वारंवार दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप करत त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, मीरा भाईंदर.